चव्हाण भाऊ बासुंदीवाले पासून हा व्यवसाय चालू आहे. 100 वर्ष होऊन गेले. चालवायलाच लागते ना, कारण आता आमच्या आजोबा करायचे, मग त्यांची सुनबाई करायची, आमची आई, मग आई नंतर आमची बहीण केली, मग बहिणीनंतर मी करतो, आता आमचा पुतण्या बी करतो. ते गायक होते आणि आमच्या आजोबांचं नाव कवी ठेवलं होतं, होनाजींनी. आमच्यात कोणी नंतर झालं ना, पहिलं फक्त होनाजीच झाले, त्यानंतर गायन कोणी केलं नाही. परंपरा चालवायची म्हणलं तर आपलं हेच आहे. आता कामधंदे करायचं काम नाही, कामावरती माणूस जगू शकत नाही, तर स्वतःचा व्यवसाय पाहिजे म्हणून आपलं हे करायचं. मला 2 पै 3 पै अशी बासुंदी वाटी होती आणि किलो लईत लई झाले 50 रुपये किलो. कोळशावरती बनवतो, लोखंडी कढई. आम्हाला गॅसवर जमत नाही, लाकडी याच्यावर जमत नाही. वैशिष्ट्य म्हणजे लोखंडी कढई. ती कढई बी आम्ही विटकरीने घासतो. विटकरीने जेव्हा घासतो तेव्हा त्याला व्हाईटपणा येतो आणि चव बी एक नंबर आहे. तुम्ही स्वतः येऊन एक दिवस पार्क केलं तर तुम्हाला कळेल. पुढे बासुंदी देतो, शुगर फ्री देतो, सीताफळ रबडी देतो, अंजीर बासुंदी देतो. बासुंदीवाले मोजके होते, आता भरपूर बासुंदीवाले झाले. आणि 40 रुपये असेल तर आमची 700 रुपये किलो. खव्यात मिलावट आहे ना. 10 लिटर दुधाला 1 किलो खवा टाकला ना तर ती लेवल होऊन जाते. आमच्याकडे म्हणजे 10 किलोला 3 किलो बासुंदी करतो. 40-50 वर्षापूर्वीचे गिराईक अजून बी येतात. आमच्याकडे बासुंदी शिल्लक नाही राहिली तर ते दुसरीकडनं घेणार बी नाही. व्यवसायामुळे ओळख बी होती. परत तुम्हाला सांगतो, राजकारणी, फिल्म स्टारवाले ते सुद्धा आमच्याकडे बासुंदी खायला येतात. पिट्याबाई, सुबोध भावे आणि राजकारणी संपूर्ण लोक. आता मध्यंतरी राजेशजी पांडे आले होते, आपले पुण्याचे मंत्री. सोबत जायचं, पुढं कमी करायचं नाही, वाढवायचं. कारण आपण कुठं काम करू शकत नाही, कारण जिथं आपण पहिल्यापासून व्यवसायामध्ये बोलतो तर कोणाच्या दुकानात काम करू शकत नाही.